येस. बघा आपली तलाठी भरती व इतर सरळ सेवा भरती त्यासाठी आपण अपेक्षित प्रश्नसंचाची सिरीज चालू केली होती आणि त्याच्यामध्ये मला वाटते हा कितवा व्हिडिओ आहे तो पहा आणि विशेष लक्षात ठेवायचं ज्या अजून काही इतर सरळ सेवा आहेत त्या इतर सरळ सेवेसाठी सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके. सगळ्या सिरीज पाहून घ्या आणि जे नवीन कार्यकर्ते सध्या युट्यूबला जोडलेले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करत चला. ओके. अडचण असेल, टेक्निकल काही इश्यू वगैरे असतील तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिसचा नंबर आहे 85 30 70 83 54 ला तुम्ही कॉल करू शकता किंवा मला जर संपर्क करायचा असेल तर 9096 बरोबर 9096590278 ला तुम्ही कॉल करू शकता किंवा जर सेल्फ स्टडी करताना जर काही एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला, एखादा प्रश्न नाही सुटला तर त्या क्वेश्चनचा फोटो काढा आणि मला इथं व्हॉट्सअप नंबरला टाकून द्या. ओके. बघा क्वेश्चन खूप छान आहेत. इथं मी शब्द काय वापरलेला आहे? अपेक्षित हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आगामी एक्झामसाठी तुमच्या सरळ सेवेसाठी कसे कसे प्रश्न येऊ शकतात या सगळ्या आपण सिरीज घेतोय. बाकी काही नाही. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला काय सांगतोय आता किंमत काढा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे सोडवायचं आहे मला आणि उत्तर द्यायचं आहे. कसं सोडवायचं रे मग? उलटा कार्यक्रम करायचा. उलट म्हणजे काय? आता करणी चिन्हामध्ये 49 छेदामध्ये करणी चिन्हामध्ये 1 अधिक करणी चिन्हामध्ये 41 पुन्हा वजा करणी चिन्हामध्ये 17 अधिक करणी चिन्हामध्ये 64 दिलेलं आहे. आणि सोडून मला उत्तर सांगायचं होतं. कसं सोडवायचं? उलटा कार्यक्रम करायचा. म्हणजे कसं? आता इकडून हे सोडू पहिल्यांदा, खालचं छेदातलं सोडू पहिल्यांदा. कसं मग? 64चं वर्गमूळ कोण सांगते? 8 8 64. मग 8 हा कसा रे पुढं जाईल. या 17 मध्ये तो ऍड होणार आहे. 7 आणि 7 14 आणि 15 झाली. म्हणजे इथं किंमत जर मी या 17 मध्ये हे 17 मध्ये लक्षात मी जर 8 ऍड केला तर इथं काय होईल रे? करणी चिन्हामध्ये 25 बनेल ना. म्हणजे करणी चिन्हात 25 चा अर्थ पुन्हा काय असणार आहे? 5 असणार आहे. आणि हा 5 पुन्हा काय करायचं आपल्याला पुढे मायनस करायचं आहे. 41 मधून आपण 5 मायनस केले तर लक्षात 36 उत्तर राहील. आणि 36 पुन्हा 36चं वर्गमूळ पुन्हा काय 7 येईल आणि 7 हा पुन्हा लक्षात जर 1 मध्ये मी ऍड केला तर मला फायनल समीकरण बनतं करणी चिन्हामध्ये 49 वरती आहे ना आपलं करणी चिन्हामध्ये 49 छेदामध्ये पुन्हा करणी चिन्हामध्ये 1 आणि तो तिकडचा लक्षात ठेवायचं किती रे किती रे 6 ना. तुमचा 6 जर याच्यामध्ये मी ऍड केला तर पुन्हा करणी चिन्हामध्ये 7 बनेल. ओके. म्हणजे आपलं फायनल समीकरण असं बनलं. आणि लक्षात याची फोटो मला माहिती पाहिजे. आता करणी चिन्हामध्ये 49 मी कसं लिहू शकतो? करणी चिन्हामध्ये 49 जर मी असं लिहिलं तर चालतंय का? करणी चिन्हामध्ये 7 गुणिले करणी चिन्हामध्ये 7 लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे? आणि परत छेदामध्ये करणी चिन्हामध्ये 7 दिलेला आहे. मग हा घटक याला कटून जाईल. मग फायनल उत्तर माझं काय असणार आहे? करणी चिन्हामध्ये 7 करणी चिन्हामध्ये 7 म्हणजे ऑप्शन ऑप्शन लक्षात ठेवायचं 2 इज अ राईट आन्सर. उलट सोडवा, बाकी काही नाही. असे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाणार. समजतं एकदम छान. आणि युनिक क्वेश्चन होता. उलट सोडवा. खालचा घटक अगोदर सोडून मग वरचा. करणी चिन्हात 49 ची फोड तुम्हाला फक्त कळली पाहिजे होती. ओके. आता डायरेक्ट मी 7 न काढता किंवा वर्गमुळात तुम्ही वर्गमुळातला जो 49 त्याला बाहेर काढलं 7 उत्तर येईल. पण मी कट होण्यासाठी काय केलं? सोपं करून घेतलं ना. करणी चिन्हात 49 ची फोड कशी होणार आहे? करणी चिन्हामध्ये 7 गुणिले करणी चिन्हामध्ये 7 ही अशी कॉन्सेप्ट आहे. मग सरळ सरळ हा घटक खालच्या घटकाला कटून जाईल आणि उत्तर माझं काय असणार आहे? हे उत्तर असेल. ओके. बघायला काय अडचण नाही. सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला थोडं दिसायला अवघड वगैरे दिसतो पण व्यवस्थित सोडवा. परीक्षेमध्ये बोनस मार्क असतात तुम्हाला. जायचंय पुढे. हे चल रे प्रश्न क्रमांक 2 एकदम भारी युनिक क्वेश्चन आहे. याला आयएमपी म्हणायचं. बरेच पोरं इथं फसतात. काय फसतात तुम्हाला सांगतो. इथं एक शब्द वापरलाय प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला हा शब्द वापरलाय. इथं पोरग फसतं आणि त्याला वाटतं अपोजिट डायरेक्शन वगैरे आहे काय. कळते. आता रेल्वे म्हणलं की रेल्वे म्हणलं की तुम्हाला सांगायला थोडं सांगतो लक्षात. रेल्वे म्हणलं की काय कॉन्सेप्ट आहे? हे बघा एक ट्रेन तिच्या मार्गातील उंच वस्तू ओलांडून जाणे. बरोबर आहे ना. एक ट्रेनच्या मार्गातील काही लांब वस्तू ओलांडून जाणे. 2 ट्रेन सेम डायरेक्शननी धावणे आणि 2 ट्रेन कार्य अपोजिट डायरेक्शनने धावणे. म्हणून तुम्हाला ट्रेन मध्ये एवढाच कार्यक्रम आहे. बाकी काही नाही. जर तुम्हाला एवढं कळलं की याचं ऍप्लिकेशन करून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नाचे उत्तर द्यायचे असतात. ओके. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर कोणी सांगेल मला कमेंट मध्ये. बघा लक्षात सोपा प्रश्न आहे काही नाही. पण इथं प्रश्नात प्रश्न आहे बाळांनो. नीट बघा एकदम छान प्रश्न. एकच साधा प्रश्न न घेता प्रश्नात प्रश्न आहे. प्रश्न नीट वाचूया. 200 मीटर एककाकडे पण लक्ष द्यायचं परीक्षेमध्ये. 200 मीटर लांबीची एक मालगाडी ताशी 48 किमी वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला पार करते. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला. आता माणसाला म्हणजे कसं रे उंच वस्तू कॉन्सेप्ट आहे. मग एक ट्रेन तिच्या मार्गातील उंच वस्तू ओलांडून जाते तेव्हा काय करायचं? बघा एक ट्रेन जेव्हा तिच्या मार्गात उंच वस्तू ओलांडून जाते तेव्हा ती स्वतःच्या लांबी इतके अंतर पार करत असते. म्हणून लक्षात ठेवायचं डिस्टन्स घेताना आपण काय करतो असतो ट्रेनची लांबी तिथं कन्सिडर करायची असते. डिस्टन्स घेताना ट्रेनची लांबी कन्सिडर करायची. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. ओके. बघा इथं काय विषय आहे? उंच
उभ्या असलेल्या माणसाला शब्द वापरलाय. माणूस हा उंच वस्तूमध्ये येतो आणि त्याच वेळी उलट्या दिशेने पुन्हा एक ट्रेन येते. तिचा वेग दिलाय रे किती, ताशी 60 किमी वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडी सुद्धा त्याच माणसाला पार करते. येते लक्षात? म्हणजे दोन याच्यामध्ये क्वेश्चन आहेत आणि त्या दोन गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेमध्ये कितीचा फरक आहे, त्यांनी असा प्रश्न विचारलाय. एकदम छान आहे, युनिक प्रश्न आहे. प्रश्नात प्रश्न, त्या दोन प्रश्नातला फरक मला उत्तर द्यायचंय. बरोबर आहे ना? आणि परत पर्यायामध्ये पण तुमचं कन्फ्युजन केलेलं आहे. काय कन्फ्युजन केलं तुला सांगतो. बघा, पहिल्यांदा पहिली कंडिशन आपण टॅली करूया. हे बरे बघा, काय याच्यामध्ये 200 मीटर लांबीची ट्रेन, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलॉसिटी. आपलं सूत्र सगळ्यांना माहिती आहे. आणि अजून एक सूत्र आपण इथं वापरतो, अजून एक त्याच्यात कंडिशन किंवा प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आणि प्रश्न क्रमांक 2चं उत्तर, त्या दोन मधला फरक आपल्याला उत्तर द्यायचा आहे. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू पुन्हा वेलॉसिटी. मग डिस्टन्स घेताना सांगणारे उंच वस्तू कॉन्सेप्ट काय, जेव्हा एक ट्रेनच्या मार्गातील उंच वस्तू ओलांडून जाते तेव्हा ती स्वतःच्या लांबी इतके अंतर पार करत असते. म्हणून डिस्टन्स घेताना मी ट्रेनची लांबी घेतोय. मग ट्रेनची लांबी किती आहे, 200 मीटर आहे. मीटर त्याला अंडरलाईन करा. टाइम मला काढायचा आहे. वेग दिलाय कसा रे, 48 किलोमीटर प्रति तास दिलाय. पण वेग हा कशामध्ये, किलोमीटर प्रति आवर्स मध्ये आहे आणि हे मीटर मध्ये आहे. एकके समान आहेत का, नाहीये. एकके समान नाहीये, लक्षात भिन्न आहेत. त्याला समान करून घेऊया. याला 518 ने गुणायचं. म्हणजे काय केलं मी, किलोमीटर प्रति आवरचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करून घेतले. मग त्याला काय केलं मी, 518 ने गुणलं. आता डावी बाजू उजवी बाजू तुमची सारखी झाली. भाग देऊया. किती भाग जातो, 6 ने. 6 7 42, 6 8 6 3 18, 6 7 42, 6 8 48. पुन्हा वरती भाग जातो, कुठं भाग जात नाही. मग सरळ लक्षात 200 बरोबर टी गुणिले 8 पंचे 40 छेदामध्ये 3. आता 40 छेदामध्ये 3 याला पलटी मार, त्याचं उलटून गुणले होतं. पुन्हा 200 गुणिले परत सांग रे 3 छेदामध्ये 40 बरोबर तुमच्या इथं टी असेल. आणि हा शून्य कट द्या. 4 1 4, पुन्हा 4 4 पंचे 20, म्हणजे 5 3 15. मला ह्या टीची किंमत किती मिळाली, 15 सेकंदांनी ती ट्रेन त्या माणसाला ओलांडून जाणार आहे. 15 सेकंदांनी, बरं का रे, एककाकडे पण लक्ष द्या. मला टीची किंमत काय मिळाली, 15 सेकंद पहिल्या कंडिशन मध्ये. आता सेकंड कंडिशन एक दुसरी सांगितली. त्याच वेळी उलट्या दिशेने मी मुद्दाम प्रश्न घेतला. एक साधा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एवढाच विचारला जाऊ शकतो, किती वेळ लागेल. पण प्रश्नात प्रश्न घेऊन असं एक छान युनिक क्वेश्चन आपण बनवलेला आहे. आता सेकंड लक्षात ठेवायचं, त्याच वेळी उलट्या दिशेने शब्द वापरलाय. त्याच वेळी उलट्या दिशेने लक्षात ठेवा. काय म्हणले, 60 किमी प्रति ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडी. पुन्हा डिस्टन्स मग सांगणारी 150 मीटर लांबीची गाडी. टाइम मला काढायचा आहे. वेग सांगणे 60 सांगितलाय, ताशी 60. पण एक पुन्हा किलोमीटर प्रति आवर्स मध्ये एकेके समान आहेत का, नाहीयेत. त्याला इंटू काय करा, 5 छेदामध्ये पुन्हा 18. डावी बाजू उजवी बाजू तुमची सारखी झाली. मग याचं कॅल्क्युलेशन करूया. पुन्हा 6 ने भाग देऊया. 6 3 18, पुन्हा 6 1 6, 6 0 0, पुन्हा भाग जात नाहीये. मग पुन्हा 150 मी हा असा घेतला. 150 बरोबर टी गुणिले सांग रे 10 5 50 छेदामध्ये 3. ह्याला 50 छेदामध्ये 3 ला पलटी मारा, त्याचं उलटून गुणले होणार आहे. 150 गुणिले पुन्हा सांग रे बाळा 3 छेदामध्ये 50 बरोबर टी ची किंमत काढूया. 50 1 50, 50 3 150. मला टी इथे किती मिळाला, 9 सेकंद मिळाला. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय रे, ती ट्रेन त्या माणसाला 9 सेकंदामध्ये ओलांडून जाते. आणि आता इथं प्रश्न आहे, त्या दोन गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेमध्ये कितीचा फरक आहे, समजते. मग काय करायचं, दोन टी मधला फरक 15 सेकंद वजा किती, इथं 9 सेकंद. इथं उत्तर माझं 6 सेकंद पाहिजे. 6 सेकंद. ऑप्शन 4 इज अ राईट आन्सर. ओके. इथं नीट बघ, 6 मिनिटे दिलेले आहे. पहिल्या पर्यायामध्ये 6 मिनिटे असेल लक्षात ठेवायचं, पण इथं सेकंदामध्ये उत्तर असणं अपेक्षित होतं. लिहा उत्तर, ऑप्शन 4 इज अ राईट आन्सर. सोपा प्रश्न आहे, मी मुद्दाम घेतले, आपली प्रॅक्टिस चालू आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. अडचण अडचण काय असेल, अजूनही कार्यकर्ते जे नवीन आहेत, ज्यांनी अजून लक्षात ठेवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या. फायदा 100% होणार आहे. आगामी तुमच्या सर्व सरळ सेवेसाठी याचा खूप फायदा होईल. बाकी काही नाही, सोप्या गोष्टी आहेत, पण तुमचे ज्या क्लिअर कॉन्सेप्ट ज्या आहेत बेसिकच्या, त्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि तुम्हाला जे सरळ सेवेसाठी किंवा जर गट कशी तयारी करत असेल त्याही एक्झामसाठी याचा फायदा होणार आहे. ओके. जायचं पुढे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट. तिसरा प्रश्न मला लक्षात ठेवायचं, याला तुम्हाला टायमिंग देतो 30 सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकतो आपण. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे फक्त. संकल्पना एकदा क्लिअर झाल्या ना, बाकी क्वेश्चन त्रास देत नाही आपल्याला. बा कॉन्सेप्ट क्लिअर म्हणजेच काय, चला याचं उत्तर थोडं घ्या, 30 सेकंद पटकन मला उत्तर पाहिजे. ओके. चल रे बाळा, मला उत्तर दे पटकन 30 सेकंदामध्ये. येस, देता येतं मास्तर, 30 सेकंदामध्ये सफिशियंट आहे.
काहीच अडचण नाही, फक्त कॉन्सेप्ट घातांकाचे नियम इथं माहिती पाहिजे. घातांकाचे नियम कोणकोणते महत्वाचे त्या गोष्टी थोडी इथं अप्लाय करायच्या होत्या. चला चला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पॉज करा, जरी 30 सेकंद नाही सुटला व्हिडिओ पॉज करायचा आणि काय रे सोडवायचं, मग चेक करायचं मास्टरने काय सांगितलं ते. ओके, थोडं सेल्फ करा. बस आपल्याला स्वतःला करायचं सगळं, एक्झाम स्वतःला द्यायचे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि 30 सेकंद संपलेले आहेत. बघा वेळ कसा जातो, वेळ लक्षात थांबत नाही कोणासाठी, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कळते? आणि वेळ आता तुम्हाला बघा 30 सेकंद थोडं रिवाइंड करून बघा स्वतःला, म्हणजे टाइम फास्ट जातो हे कळत नाही आपल्याला. समजतंय? त्यामुळे थोडं बघा. त्याच्यामध्ये काय सांगितलं क्वेश्चन, इथंच कार्यक्रम करू शकतो, बाकी काही नाही. आता एक तुमचा नियम आहे बघा, नियम सगळ्यांना माहिती आहे का? एचा यमवा आठवतंय का? एचा यमवा भागिले काय रे एचा यनवा घात, पाया समान ना, पाया समान भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी करतो. जो पाया समान आहे तो एकदाच घ्या आणि घातांकाची वजाबाकी म्हणजे कसं रे, पुन्हा यम वजा यन. आणि अजून एक नियम आहे बघा, एचा यमवा कंसाचा यनवा बरोबर काय असतो रे, एचा यम गुणिले यनवा, अशी कॉन्सेप्ट आहे. हे दोन नियम खूप महत्वाचे आहेत, बाकी काही नव्हते याच्यामध्ये. ओके ओके, अडचण. चला आता मग काय विषयाच्या मध्ये, ह्या 6ला आपण ए पकडूया, ह्या 6ला ए पकडूया. पाया समान भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी, मग जो पाया समान आहे तो एकदाच घेऊ आपण. नॉर्मली जर मी 6 एकदाच घेतला, इथं सोडून देतो. 6 जर एकदाच घेतला तर कसं रे 3 बघा लक्षात, किंवा याची मांडणी हे जर सोडवलं इथं सोडवून घ्यायचं परीक्षेमध्ये. हे एचा यमवा कंसाचा यनवा, इथं नियम सांगितलाय, एचा यम गुणिले यनवा, म्हणजे या दोघांमध्ये गुणाकार होणार आहे. म्हणजे 6चा काय बनेल तो 2 गुणिले काय रे 1/10 होईल ना, 2 गुणिले 1/10. 2 गुणिले जर 1/10 म्हणलं तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं, बे किंवा पुन्हा बे पंचे 10, म्हणजे सरळ इथं 6चा 1/5 बनेल का, डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवा. 6चा ऑलरेडी तर 3/5 होता, 3/5 परत भागिले सांग रे 6चा 1/5 बनला, आणि बरोबर 6चा मला माहित नाही तो एक्स काढूया. आता LHS इज इक्वल टू त्यापेक्षा असं करूया, परत हा इथं नियम अप्लाय करू, एचा यम वा कंसाचा यनवा बरोबर एचा यम वजा यनवा. कारण नियम आहे पाया समान भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी करावी आणि पाया समान गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज करावी, या कॉन्सेप्ट आहेत. मग सरळ सरळ जो पाया समान तो एकदाच घ्या आणि घातांकाची वजाबाकी 3/5 वजा सांगणे 1/5 आणि बरोबर लक्षात ठेवा 6चा हा x घात बनेल. परत काय रे इथं अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाच्या वजाबाकीमध्ये परत तुमचा छेद समान आहे, मग जो छेद समान आहे तो एकदाच घ्यायचा असतो. मग सरळ सरळ 6चा सांग रे 3 वजा 1/5 बरोबर 6चा x घात. 3 मधून तुमचा 1 गेला, राहिला 2/5, म्हणजे सरळ लक्षात ठेवा इथं LHS इज इक्वल टू RHS या संकल्पनेनुसार x बरोबर 3तून 1 गेला, राहिला 2/5, मला मिळणार आहे x ची किंमत 2/5. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. एकदम छान आणि युनिक क्वेश्चन होता. नियमांचं ऍप्लिकेशन कळलं पाहिजे. 13 घातांकाचे नियम आहेत, त्या 13 नियमांचं ऍप्लिकेशन तुम्हाला लक्षात परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि करणी करायची असेल, लक्षात करणी करायची असेल तर करणीचा नियम लक्षात, किंवा करणी कशावर डिपेंड असते, घातांकाच्या नियमावर डिपेंड असते. जर तुम्हाला घातांकाचे नियम माहिती असेल तर करणी करता येते. मग करणी पण टॉपिक खूप छान आहे, ज्याला आपण सर्ड्स अँड इंडायसेस म्हणतो. हे दोन्ही टॉपिक कनेक्टेड असतात, कारण डिफेंड आहेत ती एकमेकावरती डिफेंड आहेत. त्यामुळे सर्ड्स अँड इंडायसेस कुठेतरी तुम्ही टॉपिक वगैरे बघितला असेल इथे लक्षात. म्हणजे आता LHS इज इक्वल टू RHS मी तर काय केलं, हे LHS इथं पण 6 इथं पण 6 आहे ना, LHS इज इक्वल टू RHS ह्या कॉन्सेप्ट नुसार फक्त इथं घात उचलायचे असतात. मग एक्स बरोबर काय रे पुन्हा 2 डायरेक्ट काय गेला मी, 3तून 1 गेला, 2/5, मला काढायची होती किंमत एक्स ची किंमत, किंवा इथं काय येईल म्हणलं होतं ना, इथं काय असेल तर तिथं 100% आपल्याला 2/5 असणार आहे. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. समजते, कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे 100%. किंवा अजून बघा व्हिडिओ तुम्ही स्पीड लावून बघू शकता. आता व्हिडिओ हा सेव्ह झालेला असेल बरोबर ना, बघा थोडं मी काय म्हणतो, व्हिडिओ स्पीड लावून बघा, जो तुम्हाला स्पीड सुटेबल होतोय. 1.2 चा स्पीड असेल, 1.3 चा स्पीड असेल, 1.4 चा असेल, 1.5 चा असेल, जो स्पीड सुटेबल होते तो लक्षात ठेवायचा, लावायचा आणि व्हिडिओ बघायचा. काय अडचण प्रॉब्लेम काय असेल का? ओके, राज्यसेवा दिली असेल, काही काही राज्यसेवा पण दिलेली असेल. जरी आता मी सरळ सेवेला इथं लक्षात ठेवायचं, सरळ सेवेला लेक्चर घेतोय, पण काय काय पुरुष राज्यसेवा करणारे पण सरळ सेवा देणारे, हे डोक्यात ठेवा कार्यकर्ते हो. नुसती सरळ सेवा करणारा इथं तुम्हाला सांगतो सरळ सेवेमध्ये पास होणार नाही, कारण आपलं कुठं कॉम्पिटिशन आहे, राज्यसेवा कंबाईन गट व गट क आणि राज्यसेवेची तयारी करणारे पोरं आपलं इकडं मेरिट खाऊन जाणार आहे. तेव्हा तुमची लेवल वाढवा. काही परीक्षेला आता 12वीच्या बेसवरती सरळ सेवा आहेत आणि काही परीक्षा ह्या ग्रॅज्युएशनच्या बेसवरती आहेत, बरोबर आहे ना. मग थोडं पण मी सांगतोय, जर मी राज्यसेवेची तयारी करत असेल तर मला काहीतरी नोकरी पाहिजे लक्षात ठेवा. मग इकडं काय कार्यकर्ता काय करतो, इकडं सरळ सेवेमध्ये पण फॉर्म भरतो.
मग त्याचा अभ्यास आणि आपला अभ्यास कम्पॅरिझन करा. स्पेशल फक्त सरळ सेवाच तुम्ही करत असाल, तुमची स्टेप पुढे नसेल, गट ब गट कडे नसेल, गट क कडे नसेल किंवा राज्यसेवेपर्यंत नसेल, तर तुम्ही सरळ सेवा पास होणार नाही. आणि बघा, नाव सरळ सेवा पण एक्झाम ह्या सोप्या नसतात. क्वेश्चन 100% तुम्हाला परीक्षेमध्ये अवघड विचारलं जाणार आहे, कारण त्यांना मेरिट डिसाईड करायचंय. कळते? बाकीच्या मध्ये काही नाही. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. ऑब्जेक्शन काय? चला नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौथा बघ रे बा, चौथा. चला परत टायमिंग. एकदम भारी प्रश्न आहे. पार्टनरशिप वरती प्रश्न विचारलाय. भागीदारी. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतो का? येस, 100% असतो. चला घ्या 30 सेकंद. 30 सेकंदात नाही सुटला तर थोडं व्हिडिओ पॉज करून उत्तर काढ. पण 30-40 सेकंदामध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. बाकी काही नाही. एक ते 40 सेकंद. पार्टनरशिप फर्म. 40-50 सेकंदामध्ये प्रश्न सुटलाच पाहिजे बाळा. टायमिंग बघा, टायमिंग लावून कार्यक्रम करा. आणि पाठीमागे सांगितलं टास्क, टास्क दिवसभराचे टास्क आपले असले पाहिजे. काय करायचं दिवसभरामध्ये याचं शेड्यूल पाहिजे बाळा. चल पटकन पटकन मला उत्तर पाहिजे. कमेंट मध्ये उत्तर पाहिजे. ओके, 3, 2, 0. 40 सेकंद संपले. पेपर बघा, तुम्ही आता जर तुम्ही पेपरला जायच्या अगोदर जिथं लायब्ररीमध्ये स्टडी करताय किंवा रूम मध्ये किंवा तुमच्या घरी वगैरे स्टडी करत असाल, तर टाइम लावून अभ्यास करा. तुमच्या घड्याळामध्ये टायमर असतो बघा, टायमर असतो. आता तुम्ही जर समजा सकाळी 8ला अभ्यासाला बसला, टायमर लावा. आणि जसं होतं पुन्हा 1 तास अभ्यास केला आणि पुन्हा उठताय तुम्ही, टायमर तुमचा स्टॉप करायचा. म्हणजे पूर्ण बंद नाही करायचा, स्टॉप करायचा. पुन्हा जेव्हा तुम्ही परत अभ्यासाला बसताय, पुन्हा टायमर स्टार्ट करायचा. आणि स्वतः संध्याकाळी बघायचं आपण दिवसभरात किती काम केले ते. बघा, पुढे आता स्पेशली किंवा असं स्पेसिफिक आपल्याला टायमर खरेदी करायची गरज नाही मार्केटमध्ये. मोबाईल तुम्ही सगळे वापरता ना, मोबाईल मध्ये सगळं आहे. आणि मोबाईलचा सुद्धा चांगला वापर करा. इथं लक्षात बाकी काही नाही. 40 सेकंद संपलेले आहेत आणि 40 सेकंद कसे गेले कळलं का रे बाळा? नाही कळलं. मग थोडं फळ्यावर लक्ष दे. काही नेशामध्ये त्यांनी विचारलंय विनयचा हिस्सा, नफ्यातील हिस्सा किती असेल, विनय आपल्याला किती रक्कम द्यावी लागणार आहे. त्याने हा प्रश्न विचारलाय. सोपं होतं. अरुणने रुपये भांडवल 12,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये कोणाने? अरुण आहे. त्यांनी रक्कम किती आणली? 12,000 रुपये रक्कम आणलेली आहे. परत सांगा, 4 महिन्यानंतर विनयने 15,000 रुपये आणले. 4 महिन्यानंतर विनय आला व्यवसायामध्ये आणि त्यांना आणले 15,000 रुपये. काय अडचण आहे? परत काय केले? 4 महिन्यानंतर आलाय तो आणि भागीदारी स्वीकारली. वर्षाखेर या व्यवसायात त्यांना एकूण 2200 रुपये नफा मिळाला असेल, तर विनयचा नफा काय असेल? बोनस मार्क होता. आता व्यवसायाचा कालावधी कोण सांगते मला? व्यवसायाचा कालावधी एकूण काही वर्षाखेरीस शब्द वापरलाय. वर्षाखेरीस म्हणजे व्यवसायाचा एकूण कालावधी 1 वर्षाचा आहे. आणि 1 वर्ष म्हणजे सांग रे बाळा, 1 वर्ष म्हणजे किती महिने असतात? 12 महिने. आणि कालावधी नेहमी सांगतोय मी, वर्षाचा कालावधी नेहमी पार्टनरशिप मध्ये महिन्यामध्ये करून घ्यायचा असतो. मग सांगा, पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये कोण आहे? हे आहे. याला कितीने गुणारे? 12ने गुणा. आणि परत सांगायच्या मध्ये व्ही ची रक्कम किती आहे? 15,000 रुपये. पण व्ही 4 महिन्यानंतर आलाय. व्ही म्हणजे विनोद. लक्षात ठेवायचं, 4 महिन्यानंतर आला आणि 4 महिन्यानंतर लक्षात ठेवायचं त्याने 15,000 रुपये आणले. याचा अर्थ काय? 4 महिने नव्हता. किती पैकी आहे? 12 पैकी 4 नव्हता. किती रे? 8 महिने व्यवसायामध्ये होता तो फक्त. किती महिने होता? 8 महिने. झालं ना? कारण गुणोत्तर काढल्याशिवाय किंवा प्रमाण काढल्याशिवाय मला प्रॉफिट वाटता येईल का? नाही वाटता येणार. मग सरळ हे 3 शून्य, परत हे 3 शून्य कट होतील. कितीने भाग दे? 4ने दे भाग. 4 दोन्ही 8. परत सांग रे, 4 त्रिकम 12, 3 छोक 12, 3 पाची 15. परत 2 ने भाग होतो. बे दोन्ही 4. परत बे एके, बे एका संख्येने भाग द्यायचा. 3 दोन्ही 6. पुन्हा घरी 5 एके 5. त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे. प्रमाण काढल्याशिवाय मला प्रॉफिट वाटता येत नाही, लॉस वाटता येत नाही. कळतंय? मग त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर जर 6:5 असेल तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं, नफा किती झाला रे? 2200 रुपये नफा झालाय. कोणाला वाटायचा आहे? विनयला वाटायचं आहे. विनयचं प्रमाण किती आहे? 5 आहे. मग 5 भागिले दोघांच्या गुणोत्तरांची बेरीज करायची असते. 6 5 11, 11 1 11, 11 दोन्ही 22, पुन्हा 0 0, 200 गुणिले 5. विनयला मला किती रुपये द्यावे लागतील? 1000. 1000. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. आलंय कुणाचं? आलंय. एकदम छान युनिक असे प्रश्न आहेत. पार्टनरशिप वरती, सरासरीवरती, भागीदारीवरती, वयवारीवरती, नफा तोटा, सेगडेवारी, याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न 100% असतात. येते एकदम छान आणि युनिक प्रश्न होता हा सुद्धा. चला पुढे. क्वेश्चन नंबर 4 चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. जायचं. चला पुढे. नेक्स्ट. त्याच्या अगोदर
पुढे बघा, लक्षात ठेवायचं, जे आता सरळ सेवेला एक स्पेशल म्हणतो मी, ज्यांना फक्त मॅथ रिजनिंगच करायचंय त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं, आपण एक स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे, स्पेशल मॅथ्स प्लस रिजनिंग. ओके, आपला संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता RASONING बघा, संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता याची एक स्पेशल बॅच मी लॉन्च केलेली आहे आणि त्याची फी लक्षात ठेवायचं, या 399 वरती लक्षात ठेवा, ऍट दी रेट ऑफ मी असं म्हणतोय 50% सध्या ऑफ चालू आहे. 50% ऑफ चालू आहे. तुम्हाला एक मोठी सुवर्ण संधी आहे. आगामी तुम्ही ज्या कोणकोणत्या सरळ सेवा देणार आहात त्या सगळ्या ओव्हरऑल सरळ सेवेसाठी मॅथ प्लस रिजनिंग दोन्ही विषय एकत्र म्हणतोय मी. फक्त आपण ते 199 मध्ये, याचं 50% जर ऑफ केलं ना तर 199 मध्ये या बॅचेस तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. आगामी तुमच्या सरळ सेवेसाठी ही वन स्टॉप सोल्युशन बॅच असणार आहे. विशेष कार्याच्यामध्ये काही ट्रिक्स आपण वापरलेले आहेत, एलिमिनेशन मेथडचा वापर केलेला आहे आणि विशेष लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर प्रत्येक टॉपिकचे लक्षात ठेवा की किंवा ओव्हरऑल सगळं एक आता टॉपिक वाईज मी विभागणी केलेली आहे. प्रत्येक टॉपिकची तुम्हाला PDF मिळणार आहे. ओके, आणि जर वर्कबुक पाहिजे असेल तुम्हाला, याच्यामध्ये वर्कबुक स्पेसिफिक सगळ्या टॉपिकचे एकत्रीकरण करून सुद्धा आपण ते वर्कबुक सध्या 2-3 दिवसामध्ये अपलोड करतोय. बाकी काही नाही, एकदम छान आहे. मग कुठे बॅच मिळेल तुम्हाला? जायचंय प्ले स्टोरला जायचं, स्टेप अप सरळ सेवा म्हणायचं. स्टेप अप सरळ सेवा हे ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍप मध्ये तुमच्या इतर काय अजून सरळ सेवेच्या बॅचेस उपलब्ध आहेत. तलाठी भरती असेल, भूमी अभिलेख असेल, धर्मादायच्या काही परीक्षा असतील किंवा अजून काही इतर सरळ सेवा, झडपीच्या वगैरे समथिंग स्पेशल आता आगामी येणारी तलाठी भरतीची बॅच पण तुम्ही तिथे खरेदी करू शकता. ह्या ऍप वरती स्टेप अप सरळ सेवा नावाचं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा किंवा इथं स्कॅनर पण दिसतो तुम्हाला, स्कॅन वरती स्कॅन करा, ते ऍप तुम्हाला भेटून जाईल. ओके, आणि ऍप डाउनलोड करून त्या ऍप मध्ये तुम्हाला हे सगळ्या बॅचेस आहेत. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं, ह्या बॅचेस मध्ये मी काही सरळ सेवेला भूमिती भरपूर आहे, भूमिती पण आपण इन्क्लूड करतोय. सांख्यिकीचा घटक म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा पण घटक काही परीक्षेला आहे. हे काही तुमच्या आता MIDCच्या काही जागा असतात बघा एकदम ऍडव्हान्स मध्ये, अकाउंटंटच्या वगैरे समथिंग. आता ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, स्टॅटिस्टिक्सचा पार्ट असतो, सांख्यिकीचा पार्ट असतो, मग तोही आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर ही बॅच तुम्हाला खूप फायद्याची ठरणार आहे. स्पेशल संपूर्ण अंगणित बुद्धिमत्तेची बॅच कुठं? स्टेप सरळ सेवा नावाच्या ऍप वरती. कितीला? 199 रुपयाला. 199 रुपये दोन्ही विषय म्हणून सांगितले. बॅच नक्की खरेदी करा, फायदा 100% होईल. ओके, जायचं पुढे बाळा. चला पुढे क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय सांगितलंय बघा. पुढे प्रश्न क्रमांक 5. दोन संख्येची बेरीज 85 आहे व त्याची वजाबाकी 15 आहे, तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर किती असेल? ट्रिक्स लक्षात ठेवा. तुम्हाला कोण सांगेल ट्रिक्स याची? सोपा कार्यक्रम होतो. दोन संख्यांची बेरीज किती सांगितली? 85 आणि त्यांची वजाबाकी 15 आहे, तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर विचारले. गुणोत्तर मग बघ रे बाळा, काही नाही, दोन संख्येची बेरीज 85. आता काय करायचं, प्रश्नाबद्दल बेरीज पण दिली आणि त्या दोन संख्येचा फरक पण दिला, तर काय करायचं, त्या दोन संख्येची बेरीज करा पहिल्यांदा. म्हणजे 85 प्लस का रे 15 ची बेरीज करायची आणि याला भागिले फक्त 2 करायचं. दोन संख्या आहेत म्हणून. याची बेरीज किती आली? 90 आली. 100 येते, 100 येते, लक्षात ठेवा. 85 आणि 15 किती झाले? 100 झाली. 100 ह्याला भागिले 2 केलं तर किती येते रे बा? पहिली संख्या 50 असणार आहे. आता जर मला सांगा, दोन संख्यांची बेरीज 85 आहे, त्यातली पहिली संख्या 50 असेल तर दुसरी संख्या कोण सांगेल रे? 35 असणार आहे. आणि त्यांनी इथं काय विचारलं? याचा प्रमाण विचारले, तर रेशो विचारले. मग 5 ने भाग द्या, 5 7 35 आणि 5 1 5 0 0 म्हणजे 10/7. त्या लक्षात ठेवा, त्या दोन संख्याचं जे प्रमाण असणार आहे ते असं असणार आहे 10/7. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. कळलं का? एकदम तुला भारी सांगितलंय. आता असा किंवा ह्याला मॉडिफाय करून प्रश्न कसा विचारला जाईल? दोन भावांच्या वयांची बेरीज 85 आहे, तसेच त्यांच्या वयातला फरक 15 वर्ष असेल, तर मोठ्या भावाचं वय काढा. आणि ही क्रिया करून लक्षात ठेवा, नेहमी आपल्याला मोठ्या भावाचं वय मिळतं. मोठ्या भावाचं वय 50 वर्ष असणार आहे, छोट्या भावाचं वय 35 वर्ष असणार आहे. म्हणजे मॉडिफाय काय होऊ शकतो, म्हणजे आता प्रश्न असा विचारलाय, पुढे जाऊन प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी समजते. एकदम छान आणि युनिक क्वेश्चन होता. त्यांचं प्रमाण विचारलं होतं, फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं 10/7. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. एकदम छान होता क्वेश्चन. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडणार आणि येणार म्हणजे येणार, काहीच अडचण नाही. जायचंय. हे 5चं उत्तर बिंद असले बाळा. 5चं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. कुणाचं काय ऑब्जेक्शन असेल कमेंट मध्ये सुद्धा काही गोष्टी मला सजेस्ट करा, सर हे घ्या, सर ते घ्या, वगैरे वगैरे. तुम्हाला 100% त्या सगळ्या गोष्टी मिळतील. ओके, चला
अडचण दोन संख्यांची बेरीज. कळला प्रश्न? चला पुढे नेक्स्ट 6वा प्रश्न. हे बघ रे बाळा 7 ह्याला आयएमपी म्हणतो, ट्रिक्स सांगतो, ट्रिक्स एकदम भारी ट्रिक्स सांगतो. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे, तर त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता बघा सरासरी म्हणजे कोण सांगेल रे? सूत्र कोण सांगते? सरासरी म्हणजे काय रे? सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या ना. म्हणजे बरोबर असण्याचा अर्थ काय असतो तुम्हाला सांगतो. सरासरीचा अर्थ नेहमी मधला अंक असतो. सेंटरचा घटक शोधायचा आपल्याला. म्हणजे मधला अंक शोधणं. सरासरीचा अर्थ काय तर मधला अंक आपल्याला शोधायचा असतो. सेंटरचा घटक काय येईल ते शोधायचं असतं. कळतंय? मग बघा सोपा याच्यामध्ये 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी जर 146 असेल म्हणजे सरळ सरळ 7 संख्यामधला मधला जो अंक आहे तो 146 आहे. म्हणजे मधला म्हणजे किती? 146 हा बरोबर सेंटरचा अंक आहे. बरोबर सेंटरचा अंक आहे. आपल्या संख्या किती एकूण 7 आहेत. मग ही लक्षात ठेवायचं सेंटरचा अंक असेल तर इकडे किती असेल रे बाळा? 3 असतील अंक आणि इकडे किती असतील? 1 2 3 अंक असतील. आता सम शब्द वापरलाय पुन्हा. क्रमागत समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. आता क्रमागत समसंख्येमध्ये 2चा फरक म्हणजे इकडे संख्या वाढत जातील. 146 प्लस 2 100 लक्षात ठेवायचं 48. पुन्हा सांग रे 150. पुन्हा सांग रे 152. कळतं? इकडे संख्या वाढत गेल्या आणि इकडे संख्या काय होतील? कमी होतील ना. 100 पुन्हा लक्षात ठेवायचं किती रे? 44, 142 पुन्हा 140. पण त्यांनी प्रश्न विचारलाय त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या 152 असणार आहे. हे तुम्हाला ट्रिक्स आवडली का? ट्रिक्स लढाव काय? सरासरी म्हणजे नेहमी मधला अंक असतो, सेंटरचा घटक असतो. कळतंय का? कळतंय का? भारी प्रश्न होता हा सुद्धा. व्यवस्थित काय काय पुरेला मग एक्स मानतील, वाय मानतील वगैरे वगैरे. पहिली संख्या एक्स मानू, मग क्रमागत समसंख्या म्हणले मग काय 2चा फरक घेऊन वगैरे वगैरे असं करत बसू तर त्यांना पण उत्तर सुटेल रे बाळा. पण आपल्याला परीक्षेमध्ये तेवढा वेळ नसतो. प्रत्येक क्वेश्चन बघा मी काय सांगतोय. एक्झाम तुमचा जो लक्षात पेपर सेटर असतो ना तो क्वेश्चन डिझाईन करताना तो माझ्या पण टेस्ट सिरीज तुम्ही अनुभवा. टेस्ट सिरीज मध्ये पण त्याच गोष्टी सांगितलं मी. बघा क्वेश्चन डिझाईन करताना तो क्वेश्चन कमीत कमी त्या विद्यार्थ्याला 40 सेकंद किंवा 50 सेकंदामध्ये सुटेल असाच डिझाईन होतो. 40 ते 50 सेकंदामध्ये सुटला पाहिजे असा क्वेश्चन डिझाईन होतो. जास्तीत जास्त 1 मिनिट किंवा काय त्याच्यामध्ये तुम्ही सरळ सेवा देत असाल प्रश्न 25 असतील तर त्यातले तुम्हाला न सुटणारे 3-4 प्रश्न असतील कन्फर्म परीक्षेमध्ये न सुटणारे असतील आणि बाकीचे प्रश्न सुटणारे असतात. 40 सेकंदामध्ये 50 सेकंदामध्ये हायेस्ट 1 मिनिटामध्ये तो क्वेश्चन आपण सोडवू शकतो. फक्त त्या 40 सेकंदामध्ये आपण पोहोचलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पोहोचलं ट्रिक्स पर्यंत पोहोचलं पाहिजे. आता आपण परत लक्षात गेम चेंजर टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे. आपली गेम चेंजर गट ब ची कोण तयारी करत असेल, गट क ची कोण तयारी करत असेल तर गेम चेंजर टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. त्याची फी फक्त 149 आहे. 21 टॉपिक आणि 21 टेस्ट 21 डिसेंबरच्या एक्झाम साठी महत्वाची टेस्ट सिरीज असणार आहे. कळतंय मी काय सांगितलं? 21 टॉपिक 21 टेस्ट 21 डिसेंबर टार्गेट 21 डिसेंबर. येतं लक्षात? आगामी तुमच्या गडबडसाठी खूप महत्वाची फक्त फी 149 रुपये असणार आहे. कारण फी वाढवली का रे बाळा? वाढवली म्हणजे काय 99 ची आता त्याच्यामध्ये आपण 15 टेस्ट सिरीज पाठीमागे घेतल्या होत्या आणि त्याची फी काहीतरी 110 रुपये ठेवली होती आपण. बरोबर आहे ना? आता याच्यामध्ये टेस्ट वाढल्या ना पुन्हा टेस्ट वाढल्या. किती वाढल्या? समथिंग लक्षात 6-7 टेस्ट वाढल्या. मग त्याची फक्त किती 300 रुपये वाढवली आपण 149 रुपये. 21 टेस्ट देतोय 21 टॉपिक लॉक करतोय. तुम्हाला लक्षात ठेवा आगामी जे एक्झाम साठी एक्झाम ओरिएंटेड टॉपिक मागच्या पीवायक्यूचं अनालिसिस करून जे ज्याच्यावर वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेत ते लक्षात ठेवा टॉपिक आपण इथं घेतलेलं आहे. बाकी याच्यामध्ये काही नाही. गेम चेंजर टेस्ट सिरीज लक्षात ठेवायचं. गेम चेंजर बरं बाळा. गेम चेंजर आणि हा शब्द आपल्यावर का खात्रीचा गेम चेंजर टेस्ट सिरीज काय रे 2.0 म्हणून लक्षात तुम्ही सर्च करू शकता किंवा दिलीप सर स्टेप अप अकॅडमीच्या ऍप वरती हे तुम्हाला मिळून जातील. काय अडचण नाही. ते तुम्ही ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये पण आपले काही स्पेसिफिक बॅचेस पण आहेत. मॅथ रिजनिंगच्या रिव्हिजन बॅचेस समथिंग. ओके. अडचण हे 6चं उत्तर बिंदास बाळा. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. 152 सर्वात मोठी संख्या सर्वात छोटी संख्या काढता येते. सर्वात मोठी सर्वात छोट्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे असे प्रश्न आयोग विचारतो. जायचं पुढे नेक्स्ट. बरे 20 मजूर रोज 20 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे माणसं आहेत, दिवस आहेत, तास आहेत. म्हणजे सांग रे 20 गुणिले 6 गुणिले काय करायचं फक्त 15 बरोबर. तरच्या नंतर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात संपवतील? D2 आपल्याला काढायचंय. D2 ची किंमत काढायची दिवस काढायचे. नाही बोनस मार्क असतात
तरच्या अगोदरचं वाक्य, तरच्या नंतरचं वाक्य. सूत्र पाठ करायचे का? नाहीये. तरच्या अगोदर काय काय दिलंय? M1 D1 H1 दिलंय. M1 D1 H1 बरोबर आहे ना? आणि तरच्या नंतर M2 D2 आणि काय रे H2. आता याच्यामध्ये काय दिले? D2 फक्त काढायचंय. मग करा पक्षांतर. चला पुढे. 20 गुणिले सांग रे बाळा, 20 गुणिले 6 गुणिले 15 छेदामध्ये सांग रे 15 गुणिले पुन्हा 15चा आहे पलीकडे 15 आणि तिकडे 15च म्हणले. हा 15 लक्षात, पुन्हा 15 करायला 15 गुणिले 8, 15 गुणिले 8 लक्षात, 15 गुणिले 8, 15 गुणिले 8 बरोबर काय तुमचा D2 असेल. 15 ला 15 कॅन्सल करा, 2 ने भाग द्या, 2 ने किंवा 4 ने, 4 2 8, 4 पंचे 20. पुन्हा सांगले बे एक के बे, बे त्रिक 6. मी सरळ सरळ 5 त्रिक 15 दिवस लिहा उत्तर. D2 बरोबर 15 दिवस. 15 दिवस या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लिहा ऑप्शन 2 इज राईट आन्सर. समजते? एकदम छान होता. याच्यामध्ये सूत्र लिहू नका परीक्षेमध्ये. पोरं सूत्र लिहितात, अजिबात सूत्र लिहू नको बाळा, कारण गरज नाही आपल्याला. सूत्रामध्ये किमती डायरेक्ट टाकायच्या. स्मार्ट वर्क करायचंय. स्मार्ट वर्क मस्ट आहे परीक्षेमध्ये. हे बघ रे, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर पर्याय क्रमांक काय असेल रे? लिहा 2. प्रॉब्लेम समजतात? प्रश्न आवडायला लागलेत कसे आहेत काय कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ स्पीड लावा. अजून कोणी स्पीड लावून बघत नसेल व्हिडिओ, हे स्पीड लावायचा. पटपट पटपट पट क्वेश्चन बघून घे, कारण सेव्ह झालेला व्हिडिओ असेल हा. ओके, लाईव्ह मध्ये काय करता येत नाही, पण इथं स्पीड लावता येतील ना. आपल्याला टाइम मॅनेजमेंट, वेळ वाचवा रे, वेळ वाचवा. जेवढा आपल्याला वेळ वाचवते तेवढा वेळ वाचवायचा असतो नेहमी. ओके, 15 दिवस 15 डेज. 15 डेज इज अ राईट आन्सर. चलो नेक्स्ट बरोबर 7वा 8वा. आता 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर, 289 सेंटीमीटर लांबी असलेल्या 4 कांब्या आहेत. कांब्या म्हणजे काट्या लक्षात ठेवायचं. सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे, कमाल शब्दाला अंडरलाईन कर, कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शवणारा पर्याय काय असेल? सर्व कांबीच्या तुकड्याची एकूण संख्या. प्रश्न नीट वाच. मोठ्यात मोठी किती मीटरची कांबी तसं नाही विचारलं आपल्याला. हा प्रश्न शेवटी सर्व कांबीच्या एकूण तुकड्याची संख्या किती असेल. पण काढायचं काय? किमान शब्द वापरला तर लसावी काढायचा असतो. कमाल वापरला तर मसावी काढायचा असतो. मसावी म्हणजे मोठ्यात मोठी, कळतंय का? आणि लसावी म्हणजे लहानात लहानी कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे ना? मग कुठल्या कुठल्या संख्येत? 102 सेंटीमीटर, परत सांग रे बाळा. 136 सेंटीमीटर, परत सांगा. 153 सेंटीमीटर, परत सांग रे. 289 सेंटीमीटर. आता सगळ्या संख्या मला ओळखीच्या आहेत, कारण माझे पाडेपाठ आहेत. पाडेपाठ असणं गरजेचं आहे. 1 ते 20 पर्यंत तरी पाडेपाठ करा. याच्यामुळे काय होतं? स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन वाढतं. तुम्हाला जर स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन वाढवायचं असेल तर पाडे मस्ट आहेत. पाडे पाठ करा, बाकी काही नाही. मग 17चा पाडा बघा, चतुर्सक्क दुग्गोदर्श म्हणजे चतुर्सक्क दुग्गोदर्श म्हणजे 102 सेंटीमीटर मला मोजायला 17 सेंटीमीटरच्या किती काड्या लागतील? चतुर्सक्क दुग 6 काड्या लागल्या. बरोबर आहे ना? किंवा बघा एकूण काड्यांची एकूण तुकडे किती तुकडे करावे लागले? 6 तुकडे करावे लागले. चतुर्सक्क 37 सत्ते 17 8 36 असे, 17 9 53 असे. आणि हा तर 17चा काय रे? तो वर्गच दिसतोय मला. 289 सेंटीमीटर मोजायला त्याचे तुकडे किती करावे लागतील? मग 17 तुकडे करावे लागतील. असे एकूण तुकडे किती झाले? तुकडे किती झाले? सगळे आता अनकॉमन आहेत. या सगळ्यांची बेरीज करावी लागणार आहे, कारण याचा पुन्हा मसावी निघेल का? नाहीये. आता सगळे अनकॉमन, मला काढायचं आहे मसावी फक्त. पण हे तुकडे, हे तुकडे 6, तुकडे 8, तुकडे 9, तुकडे 17, या सगळ्यांची बेरीज करायची होती. बाकी काही नाही. 8 आणि 7 14, 14 प्लस लक्षात ठेवायचं पुन्हा 17 आणि 9 किती झाली? 26 झाली. हे 26 ची बेरीज करा, 0 आणि पुन्हा 40 तुकडे. 40 तुकडे. उत्तर लिहा खाली. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. ऑप्शन 3 आपलं उत्तर पाहिजे होतं. बाकी काही नाही. सोपा घटक आहे, विशेष काही नाही. प्रश्न समजून घ्या, अंडरस्टँडिंग पॉवर वाढवा. कळते ना? नक्की त्यांना काय म्हणत आहे. शेवटी पण काय काय पूर्व प्रश्न नीट वाचत नाहीत, मग गोंधळ होतो परीक्षेमध्ये नेमका. ओके, 8चं उत्तर बिंदास्त लिहायचं. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. युनिक. आणि असेच प्रश्न तुम्हाला दिसतील रे बाळांनो पुढच्या एक्झाम साठी. प्रेडिक्शन सिरीज चालू केली मी. थोडक्यात प्रेडिक्शन तलाठी भरती इतर सरळच्या एक्झाम साठी ह्या तुम्हाला प्रेडिक्शन क्वेश्चन घेतोय आपण. बाकी असे येऊ शकतात, याला अनुसरून प्रश्न येऊ शकतात, बाकी काही नाही. त्याला 9 एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची एकूण संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या काय असेल? ओके, काय रे बाबा, काय करायचं? ट्रिक्स आहे याच्यामध्ये सुद्धा. पर्यायाचा वापर करून सुद्धा जाता येतं, किंवा एक ट्रिक सांगतो एकदम भारी. तुम्हाला काय रे, 4 पायाला प्राणी, त्याच्यात मग सिंह वापरतील. सिंह बरं का रे,
सिंह वापरतील, वाघ आहे 4 पायाचा प्राणी, बरोबर आहे ना, गायी वापरतील, बरोबर आहे ना, परत सांगण्यात तिथं मेंढ्या वापरल्या, समथिंग समथिंग. ज्याला 4 पाय आहेत ते अगोदर काढायचे असते तर मग काय करायचं? मेंढ्या म्हणजे काय रे? 4 पायवाला प्राणी आपलं उत्तर निघेल. 4 पायवाला प्राण्याचं उत्तर निघेल. कोण आहे बघूया. कसं काढायचं मग? 4 पायवाला प्राणी म्हणजे एकूण पायांची संख्या लक्षात ठेवायचं. एकूण पाय किती आहेत आपले? एकूण पायांची संख्या 98 वजा 2 गुणिले डोक्यांची संख्या रे. डोके किती आहेत? 26 आहेत आणि याला भागिले फक्त 2 कर. उत्तर संपलं. जर मेंढ्या कळल्या, मेंढपाळ काढायची गरज नाही आपल्याला, कळतं आपोआप. कारण डोके प्रत्येकाला एकच आहे. एकच डोकं आहे लक्षात ठेवायचं. प्रत्येक प्राण्याला एकच डोकं आहे. नॉर्मली बघा मग काय याचं कॅल्क्युलेशन करूया. 98 वजा 26 दोन्ही 52 छेदामध्ये 2. 98 मधून 52 गेले, राहिले 46 छेदामध्ये 2. 23 काय रे? 23 मेंढ्या. 4 पायवाला प्राणी मला मिळाला. 23 मेंढ्या. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये 23 दिसते मला सुरुवातीला. म्हणजे उत्तर जर पहिल्या मेंढ्या 23 असतील तर उरलेले सगळे कोण रे? मेंढपाळ. 26 टोटल आहेत ना, टोटल आपले एकूण आपले 26 आहेत. त्यापैकी 23 हे मेंढ्या असणार आहेत आणि मेंढपाळ किती असतील? 100% 3च असणार आहेत. काय अडचण? प्रॉब्लेम एकदम भारी आहे. 4 पावला प्राणी काढायचा असेल तर तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करू शकता. एनी ऑब्जेक्शन माय लॉर्ड. काय अडचण आहे का? कळायला लागले सगळं? कळायला लागले? 9चं उत्तर बिंदासले. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. आणि आता एक लास्ट क्वेश्चन घेऊया. एकच लास्ट क्वेश्चन. ओके, बघूया मग पुढचं काय असेल ती. पुढे चला 10वा प्रश्न बघा. ए ला एक काम करायला 20 दिवस लागतात. काय सांगितले? ए ला एक काम करायला 20 दिवस. काहीच प्रॉब्लेम नाही. 20 दिवस. बी ला तेच काम करायला 25 दिवस लागतात. बरोबर आहे. दोघांनी मिळून काम सुरू केले, मात्र 5 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला, तर उर्वरित काम संपवण्यासाठी ए ला किती दिवस लागतील? काय करायचं मग? लसावी ना लसावी. काळ काम म्हणलं की लसावी मसावी. मला लक्षात लसावी महत्वाचं आहे. मग लसावी मसावीवरती बरेच टॉपिक चालतात गणितामध्ये. एकूण घटक काढायचा मला. मग सांग रे एकूण काम म्हणजे एलसीएम काढू याचा. 20 आणि लक्षात ठेवायचं आपल्याला 25 लसावी आहे तो 100 लसावी येतो. एकूण काम 100 आहे. 100 काम करायला येला 20 दिवस लागतात. मग 100 तो पर डे किती काम करतो हे काढूया. पर डे सांग रे 100 भागिले 20, 20 5 100, 25 चौक 100. दोघे मिळून एका दिवसामध्ये 9 काम करतायत. मग आता काय झालंय माहित आहे का? त्यांनी काम सुरुवात केली पण 5 दिवसानंतर बी काम सोडून पळून गेलाय. बी पळून जायच्या अगोदर दोघं काम करत होते. मान्य सगळ्यांना? बी पळून जायच्या अगोदर दोघं काम करत होते. किती दिवस काम केले त्यांनी? 5 दिवसानंतर पळून गेल्याचा अर्थ करे 5 दिवस काम केले. पण पर डे दोघं मिळून किती काम करतायत? 9 काम करतायत. 9 5 45 काम पूर्ण झालेलं आहे माझं. 45 काम पूर्ण झाल्यानंतर पळून गेलाय लक्षात ठेवायचं बी काम सोडून पळून गेला. मग शिल्लक काम कसं काढायचं आता? मग शिल्लक काम काढू. एकूण काम 100 वजा केलेलं काम किती आहे रे? 45. उरलं किती? 55. मग हे कुणी करायचं आता? बी तर निघून गेलाय, कार्यकर्ता पळून गेलाय. उरलेलं काम कुणाला करायचंय? ए ला करायचंय. आणि एचं प्रमाण पर डे किती आहे रे? 5 करतोय तो. मग 55 भागिले 5. 5 एके 5, 5 एके 5. ल्या उत्तर 11. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. स्मार्ट वर्क करा. बी पळून जायच्या अगोदर दोघांनी मिळून केलेलं काम आणि शिल्लक काम तुम्हाला फक्त हे काढता आलं पाहिजे. आणि एलसीएम वरती या प्रश्नाची उत्तर देता येतात. कुणाचं काय ऑब्जेक्शन काय आहे का? 10 प्रश्नामध्ये कुणाचं काय ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही विचारू शकता. जमते बाळांनो? एकदम छान छान गोष्टी आहेत. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. मागच्या प्रत्येक सिरीज मध्ये आपण 10 प्रश्न टाकलेले आहेत. आणि अजूनही सांगतो, कोणी कोणी अजूनही लक्षात ठेवायचं, स्टेप अप सरळ सेवा नावाचं ऍप कोणी डाउनलोड केलेलं नसेल, डाउनलोड करा. आणि युट्यूब वरती आता नवीन जे जोडलेले कार्यकर्ते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचे. कारण छान मिळते आपल्याला सगळ्या गोष्टी. तुमच्याकडे आपल्याकडे मॅथच्या सिरीज चालू आहेत, रिझनिंगच्या सिरीज चालू आहेत, परत लक्षात वगैरे गणित आपलं इंग्लिशच्या सिरीज चालू आहेत, मराठी ग्रामर रोज असतं, जीकेच्या सिरीज चालू आहेत, करंट अफेअर्स सगळं आहे. भरपूर काय कंटेंट आपल्या युट्यूब वरती सध्या आहे. त्यामुळे बघा, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असणार आहे तो. आगामी तुमच्या एक्झाम साठी त्याचा खूप 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 फायदा होईल. जमतंय एनी प्रॉब्लेम अडचण असेल तर लक्षात 2 नंबर इथं पण नंबर आहे आणि माझाही नंबर तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. 9096590278 ला तुम्ही कॉल करू शकता. एनी प्रॉब्लेम. व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट मध्ये थोडं सांगत चला. अडचण काही नाही. मग थांबायचं आपण इथं. आता या सिरीज मध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.